मुस्लिम आनंदाने राहतील आणि मुसलमानांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतील. जाती आणि धर्मात विषमतेचे नाव नसेल, स्त्रियांचा सन्मान आणि कायद्याचे राज्य असणारा जागतिक महासत्ता बनलेला असा माझ्या स्वप्नातील भारत असेल, असा माझ्या स्वप्नातील भारत असेल. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील सर्वच प्रतिष्ठित मान्यवर आणि ज्यांच्या विशाल पराक्रमामुळे आपण सर्व इथे एकत्र आलो आहे, असे आमचे गंगापूर खुलताबाद तालुक्याचे माझे व सर्वांचे लोकप्रिय देवस्वरूप आमदार श्री प्रशांतजी बमसाहेब यांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शूरांना घडवले, स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाचे प्रशासन व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. पश्चिमेला अथांग समुद्र, पूर्वेला हिमालयाची सावली, दक्षिणेला स्वामी विवेकानंदांची कन्याकुमारी आणि भारत मातेचा शूरतेचा मानाचा त्रक खोचलेला स्वर्गाहुनी सुंदर असलेले काश्मीर. असा आहे माझा भारत देश, विविधतेने नटलेला, पण खंत याची वाटते की ती हवी तशी प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत, ते स्वराज्य दिसत नाही. भ्रष्टाचारीशी मैत्री करून इमानदारी विसरून गेलो, मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे घराचे कधी थिएटर झाले समजलेच नाही. मला तर खरं शिवरायांनाच सांगावसे वाटते, राजे सुपारीची सुद्धा व्यसन नव्हती तुम्हाला राजे, पण आजच्या पिढीला तोंडात तंबाखू गुटखा टाकल्याशिवाय पळवत नाही राजे. एक असा भारत घडवूया जिथे एकही व्यक्ती व्यसनाधीन केलेली दिसणार नाही. मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारतात मानवता हाच खरा धर्म असेल आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांच्यात रक्ताची जरी नाते नसेल, पण हृदयाचे आणि काळजाचे नाते असेल. येशूच्या जखमेवरती श्रीराम घालिते फुंकर, येशूच्या जखमेवरती श्रीराम घालिते फुंकर, मस्जिदीत निजलो तेव्हा हे स्वप्न पाहिले सुंदर, मस्जिदीत निजलो तेव्हा हे स्वप्न पाहिले सुंदर. माझ्या स्वप्नातील भारत म्हणजे जिथे शेतकरी राजा अभिमानाने उभा आहे, कामगारांचा घाम सोनं बनतो आणि सैनिकांची शौर्यगाथा प्रत्येक घरात अभिमानाने सांगितली जाते. माझ्या स्वप्नातील भारत म्हणजे जिथे मुलगी सुरक्षित आणि मुलगा संस्कारशील आहे आणि शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नाही तर चरित्र घडविण्यासाठी दिलं जातं. माझ्या स्वप्नातील भारत म्हणजे जिथे जाती धर्मापेक्षा देश आधी असतो, जिथे मी नाही तर आपण असतो. तेव्हाच संत तुकोबा महाराजांची